देखील मी चिकन आणलंय, चिकन फ्राय कर ना. चिकन फ्रँकी? हो. चला, वेदांच्या फरमाईशनुसार मी आज बनवणार आहे चिकन फ्रँकी. इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं 2 पाण्याने. पण मी यामधलं फक्त बोनलेसच चिकन घेणार आहे, त्यामुळे मी आता हे बारीक बारीक पीसमध्ये कापून घेणार आहे. बोन असलेला पार्ट बाजूला काढायचा आणि त्यामधलं फक्त बोनलेस चिकन घ्यायचं. सुरीच्या सहाय्याने प्रॉपर कट नव्हता करता येत, म्हणून मी इथे मोठी कैचीचा वापर केलेला आहे, मोठ्या सीझरचा वापर केलेला आहे. या सीझरमुळे छान कापता येते. मी मासे पण यामध्येच कापते. बोनलेस चिकनचे पीस बाजूला काढून आता त्यामध्ये आपण लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धना पावडर, हळद पावडर, तुमच्या आवडीचे सगळे मसाले यामध्ये घालायचे. तुम्ही कितपत तिखट घालता त्या पद्धतीने मसाल्यांचा वापर करा. आता चवीपुरतं मीठ घालूयात आणि हे मसाले या चिकनमध्ये छान मिक्स करून घेऊयात. एका पातेल्यामध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की हे मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आणि मंद आचेवर हे चिकन शिजण्यासाठी ठेवून द्यायचं. तोपर्यंत इथे मी 2 कांदे, 2 सिमला मिरची बारीक चिरून घेणार आहे. कांदा उभा चिरून घेणार आहे, त्याचप्रमाणे सिमला मिरचीही उभी चिरून घेणार आहे. आता एकदा हे चिकन थोडंसं हलवून घेऊयात, म्हणजे खाली लागणार नाही. सुगंध तर अगदी अप्रतिम सुटला आहे चिकनचा. चला, ह्या भाज्या कापून झाल्यानंतर आता मी इथे पीठ मळायला घेणार आहे चपातीसाठी. चिकन शिजेपर्यंत इथे वेदांगला अजिबात धीर धरवत नाही. बघायला आला चिकन शिजलंय की नाही ते. चिकन शिजेपर्यंत इथे माझे चपातीचं पीठही मळून झालेलं आहे. त्याचप्रमाणे कांदा आणि सिमला मिरचीही कापून झालेले आहे. आता इथे 10 मिनिटं हे चपातीचं पीठ बाजूला ठेवून देऊया. थोडंसं छान भिजेल ते, म्हणजेच मऊ होईल. चिकन छान शिजलेलं आहे. आता मी ते एका भांड्यामध्ये काढून घेते आणि ज्या भांड्यामध्ये चिकन शिजवलं होतं त्या भांड्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि हा कांदा आणि सिमला मिरची आता मी तेलामध्ये छान परतून घेणार आहे. थोडासा कच्चा कांदा मी बाजूला ठेवलेला आहे. कांद्यामध्ये आणि सिमला मिरचीमध्ये परतताना थोडंसं मीठ घालायचं. दुसऱ्या गॅसवर इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. कांदा आणि सिमला मिरची गॅस मोठा करून परतून घ्यायचं. आता या परतलेल्या कांदा आणि सिमला मिरचीमध्ये आपण शिजवलेले चिकनचे तुकडे घालूयात. थोडीशी काळी मिरी पावडर घालायची, ब्लॅक पेपर पावडर घालायची. सगळं छान एकत्र करून घ्यायचं आणि गॅस या स्टेजला मोठाच ठेवायचा. हे छान मिक्स झालं की गॅस बंद करून टाकायचा. मी काढू.
तयार चपातीला इथे 1 चमचा शेजवान सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, टोमॅटो केचप आणि 1 चमचा मेयोनीज घालायचं आणि छान स्प्रेड करून घ्यायचं. आता यावर तयार केलेलं स्टफिंग घालायचं. थोडासा कच्चा कांदा घालायचा. तुम्हाला आवडत असेल तर छान चीज किसून घालायचं. आता याचा छान रोल करून घ्यायचा. झाली आपली फ्रँकी तयार. आणि तुम्हाला हवं असेल तर ही फ्रँकी तव्यावर तूप किंवा बटर घाला आणि छान फ्राय करून घ्या. फ्रँकी वाव. एक नंबर. एक नंबर.